येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। येवल्याच्या पतंगाची दोर समीर भुजबळांच्या हाती। भुजबळ कोणाच्या राजकीय पतंगाची दोर काढणार? सध्या राज्यभरात मकर संक्रांतीचा उत्सव सुरू आहे। या निमित्तानं अनेक ठिकाणी पतंग उडवले जात आहेत। त्यातच येवल्यातील पतंग उत्सव हा देशभरात प्रसिद्ध आहे। येवल्यामध्ये दरवर्षी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे या पतंग उत्सवास उपस्थित असतात। मात्र यावर्षी त्यांना काही महत्त्वाच्या कामानिमित्त मुंबईत जावं लागल्यानं त्यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांनी या पतंग महोत्सवात हजेरी लावली। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांना जोरदार टोला लगावलाय। भाऊ, आपण विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची आसरी हातातून बाजूला ठेवली होती आणि पतंग उडवला होता। आता ह्या वेळेस या पुढच्या निवडणुकांमध्ये आपण कुठली पक्षाची आसरी हातात घेणार? असं आहे की आता सध्या जे आहे, आज हे आनंदाचे दिवस आहेत आणि खास करून शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे दिवस आहेत। तर आपल्याला दृष्टिकोन हा फक्त विकासाचा ठेवायला पाहिजे, लोकांच्या समस्या सोडवण्याकडे। आणि निवडणुकीच्या काळामध्ये जे आहे, आपापले जे कोण विरोधक असतात त्यांच्याबरोबर आपण लढतच असतो। बाकीच्या टायमाला सर्वांना बरोबर घेऊन जनतेची समस्या सोडवणं, विकासाचं कामं करणं हेच धोरण जे आहे आपण अवलंबून। यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पत्नी शेफाली भुजबळ यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।